नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। आजची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही आम्हाला कार्डियक अरेस्ट ही सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। तर जनरली लोकांमध्ये एक चुकीचा समज म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट मधला बऱ्याचशा लोकांना फरकच कळत नाही। कार्डियक अरेस्ट हे सडनली घडतं, म्हणजे इन्स्टंटेनियस, म्हणजे एका मिनिटात पेशंट कोलॅप्स होतो आणि पेशंट जागच्या जागी त्याचं सर्क्युलेशन थांबलेलं असतं। वाईल हार्ट अटॅक मध्ये पेशंट हळूहळू कोलॅप्स होतो, त्याला छातीत दुखणं, दम लागणं, बाकीच्या गोष्टी होतात। आणि आजची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही आम्हाला कार्डियक अरेस्ट ही सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। तर जनरली लोकांमध्ये एक चुकीचा समज म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट मधला बऱ्याचशा लोकांना फरकच कळत नाही। कार्डियक अरेस्ट हे सडनली घडतं, म्हणजे इन्स्टंटेनियस, म्हणजे एका मिनिटात पेशंट कोलॅप्स होतो आणि पेशंट जागच्या जागी त्याचं सर्क्युलेशन थांबलेलं असतं। वाईल हार्ट अटॅक मध्ये पेशंट हळूहळू कोलॅप्स होतो, त्याला छातीत दुखणं, दम लागणं, बाकीच्या गोष्टी होतात। आणि कार्डियक अरेस्ट हे इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्समुळे झालेलं असतं। आणि कार्डियक अरेस्ट मधला पेशंट बऱ्याच वेळेला आपण पूर्णपणे रिव्हाइव्ह करू शकतो जर त्याला 3 मिनिटांमध्ये आपण जर ट्रीटमेंट पूर्ण एस्टॅब्लिश केली आणि 3 मिनिटांमध्ये त्याचं हार्ट जर चालू झालं तर आपण त्याला पूर्ण चांगल्या प्रकारे नॉर्मल करू शकतो, जे तुम्ही प्रशांतच्या माध्यमातून बघितलं। त्याला सडनली कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर आम्ही उचलून आणल्यानंतर बाहेरपासूनच त्याला पंपिंग चालू केलं। हे पंपिंग करणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही हृदयाला जेव्हा पंपिंग करतात कृत्रिमरित्या तेव्हा साधारणपणे हृदयाच्या थ्रस्टपेक्षा 30% चा थ्रस्ट तुम्ही तयार करू शकतात। आणि ब्रेन डेथ जी कन्सेप्ट आहे ती साधारण 3 मिनिटांनंतर ब्रेन सेल्स डाय व्हायला सुरुवात होते आणि 8 मिनिटांपर्यंत त्या पूर्ण होतात। तर त्यामुळे जर तुम्ही त्याला 3 मिनिटाच्या आत पंपिंग चालू केलं तर हा जो काही पिरियड आहे हा तुम्ही प्रोलॉंग करू शकता। म्हणजे जर तुम्ही कधी रस्त्यावरती किंवा शेजारी पाजारी ब्रेन डेथ होण्याचा जो काही प्रकार आहे तो जास्त वेळपर्यंत प्रोलॉंग करू शकता, की तोपर्यंत त्याला जर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये नेताना कंटिन्युअस पंपिंग करणं आणि त्याला श्वास देणं ही प्रक्रिया जर चालू ठेवली तर तुम्ही हा हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यानंतर त्याला जर शॉक मिळाला तर तो पेशंट अतिशय नॉर्मल होऊ शकतो। हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे। आणि आपल्या येणाऱ्या कुंभमेळ्यात असे काही इन्सिडेंट्स घडतील जेव्हा खूप लोक एकत्र जमतील त्यावेळेला जर काही असं झालं तर आपल्या शेजारचा कुणी जर माणूस असा सडनली कोलॅप्स झालेला तुम्ही बघितलात तर मला वाटतं की तुम्ही स्वतः आधी त्याचं एक्झामिन करा। त्याचं पल्स बीपी गेला असेल तर त्याला ताबडतोब कृत्रिम श्वासोश्वास आणि कृत्रिम म्हणजे हार्ट पंपिंग चालू करा आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथं त्याला पुढची ट्रीटमेंट, योग्य ती ट्रीटमेंट जर झाली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो।